नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाज कल्याण विभाग भरतीची जाहिरात नुकतीच आलेली आहे। या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याची डेट ऑलरेडी संपलेली होती, पण परत एकदा फॉर्म भरण्याची डेट वाढून मिळालेली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी या एक्झामसाठी इलिजिबल आहे याच्यावर सेपरेट मी व्हिडिओ घेतलेला आहे, तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ एकदा बघा तुम्ही, त्यात सगळी माहिती मी सांगितली। सो आत्ता परत एकदा नव्याने ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांना संधी आहे 15 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची डेट वाढून मिळाली। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय काय सांगतो बघा। जागा 217 आहे, परीक्षा कधी होणार आहे, फॉर्म भरण्याची मुदत वाढली, अभ्यासक्रम काय असणार हे पण सांगतो। फॉर्म भरण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढली आणि परीक्षा कधी होणार आहे, साधारणतः ही एक्झाम तुमची फेब्रुवारीमध्ये होण्याची चान्सेस आहेत। मी शक्यता म्हणतोय, 100% बोलत नाही, पण तुम्हाला तयारी करण्यासाठी 2 महिने वेळ मिळतोय। सो फेब्रुवारीमध्ये एक्झाम होण्याची चान्सेस आहेत। तयारी करा। जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल, तुम्हाला जर वाटतं ह्या एक्झामसाठी मला तयारी करायची आहे किंवा यातले पदं एकदा चेक करा। मी तुम्हाला सांगतोय, पदं बघा, याची वेतन श्रेणी किती आहे ते बघा, यामध्ये काय काय बघूया आपण, कोणती पदे भरली जाणार आहे, पात्रता आणि पगार काय असणार आहे, आरक्षणानुसार जागा किती असणार आहे, परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन, ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे, TCS घेणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग याला नसणार आहे, फी तुम्हाला मी सांगतो किती आहे, परीक्षा पद्धत कशी, अभ्यासक्रम निवड पद्धत कशी, ती पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो। पण याच्यावर आधारित नाही, व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा जर बघितला तर त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगितली बघा। हा व्हिडिओ बघा, समाज कल्याण विभाग भरती जागा 219 जाहिरात आली, पदवीधरांना संधी, पगार 50,000पर्यंत, परीक्षा पद्धत, पात्रता, अभ्यासक्रम सांगितली आहे। हा व्हिडिओ जवळपास 2.5 लाखापर्यंत गेलेला, 2.5 लाख विद्यार्थ्यांनी एका महिन्यात हा व्हिडिओ बघितला आहे। सो हा व्हिडिओ एकदा बघा। यूट्यूबला तुम्ही जस्ट सर्च करा समाज कल्याण बाय बापू गायकवाड, जरी सर्च करा किंवा समाज कल्याण इग्नाइट अकॅडमी, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल। हा व्हिडिओ बघा, यात सगळी माहिती मी दिलेली आहे। आता परत प्रमुख मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा। हे सगळे मुद्दे आपण बघणार। तत्पूर्वी सांगू इच्छितो की याची जर तयारी तुम्हाला करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीकडे यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपण चालू केलेली आहे। ही बॅच चालू झालेली आहे। ही बॅचमध्ये ॲडमिशन ओपन आहे, 1499 प्लस GSTमध्ये बॅच अवेलेबल आहे। पहिल्या 500 विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतलं तर इग्नाइट 25 नावाचा कोड वापरायचा, तुम्हाला 25% ऑफ मिळणार आहे। ऑफ करूनच ही बॅच तुम्हाला 1499 प्लस GSTमध्ये अवेलेबल आहे। ह्या बॅचमध्ये इतर ज्या एक्झाम्स आहेत ना, TCS IBPSच्या सगळ्या एक्झामची सरळ सेवेची तयारी आपण करून घेतोय। यामध्ये मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग, GK GSची पूर्ण तयारी करून घेतोय आपण। सगळे फीचर्सनुसार ह्या बॅचमध्ये आपण सगळं देण्याचा प्रयत्न करतोय। सो विद्यार्थ्यांना पाठीमागचा अनुभव जर बघितला तर बरेचसे विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरनं ह्या बॅचेस मार्फत सिलेक्ट झाले आहेत। खूप जास्त रिझल्ट इग्नाइट अकॅडमीचे आहे। आता यासाठी बघा, तुम्ही जर गेला समाज कल्याण आयुक्त SS पुणे या वेबसाईटला जर तुम्ही गेलात, वेबसाईट पण लिंक मी तुम्हाला दाखवतो। ह्या लिंकला गेला तुम्हाला दिसतंय 15 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे, रात्री 12 वाजेपर्यंत, 11:55पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे। सो फॉर्म भरून टाका। जे विद्यार्थी राहिले असेल त्यांनी फॉर्म भरून टाका। याबाबत बघा, एकूण पदं किती आहेत तर पदं 7 पदं आहेत बघा, वेगळी पदं आहेत। उच्च श्रेणी लघु लेखक, गृहपाल अधीक्षक आहे, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, इथे महिलांसाठी सेपरेट जागा आहे। त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकची जागा, निम्न श्रेणी लघु लेखक आहे, समाज कल्याण निरीक्षक आहे, लघु टंकलेखक। सॅलरी स्ट्रक्चर बघा कशी आहे, सॅलरी बघा, S16 म्हणजे 44,900 पासून 42,400 साधारणतः इथेच 55,000पर्यंत सॅलरी तुम्हाला मिळते। S14 इथे तुम्हाला 45,000पर्यंत सॅलरी, S14 इथे 45,000पर्यंत सॅलरी आहे, 45,000पर्यंत सॅलरी, इथे साधारणतः 40,000पर्यंत सॅलरी आहे। S13 45 म्हणजे जवळपास तुम्हाला इथे 40,000पर्यंत सॅलरी आहे। S8 जवळपास 30,000पर्यंत सॅलरी तुम्हाला मिळते। म्हणजे खूप चांगली पदसंख्या आहे आणि खूप चांगली वेतन श्रेणी पण आहे। सो इथे समजून घ्या, त्या व्हिडिओत सगळं सांगितलेलं आहे, एकदा व्यवस्थित बघा। तुम्हाला जर ही वेबसाईट पाहिजे असेल, बघा ही वेबसाईट आहे sjsa.maharashtra.gov.in। या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर लगेच फॉर्म भरू शकता। फॉर्म लगेच भरून टाका। तुम्हाला वेळ 15 डिसेंबरपर्यंत। कोण फॉर्म भरू शकतं, वयोमर्यादा ओपनसाठी जर बघितलं तर ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना 18 पासून बघा, वयाच्या 18 वर्षापासून ते वयाच्या 38 वर्षापर्यंत ओपन आहे आणि कॅटेगरीला 43 वर्षापर्यंत वयामध्ये सूट आहे। दिव्यांग, बाकीचे जे समांतर आरक्षण त्यांना त्यानुसार अजून सवलत दिलेली आहे। त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता काय, तर इथे बऱ्याचशा पोस्ट अशा आहेत की 10वी बेसवर फॉर्म भरू शकता, तुमचं टायपिंग झालं असेल टायपिंग बेसवर फॉर्म भरू शकता, तुम्ही पदवीधर असाल तर पदवीधर बेसवर सुद्धा फॉर्म भरू शकता। सो ज्या महिला असेल, महिलांना सेपरेट जागा येते त्यासाठी फॉर्म भरू शकता। गृहपाल अधीक्षक बघा, गृहपाल अधीक्षक महिलांसाठी सेपरेट जागा आहे, फक्त पदवीधर लागतं इथे महिलांसाठी। त्यानंतर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आहे, पदवीधर लागतोय। समाज कल्याण निरीक्षक फक्त पदवीधर, कोणताही पदवीधर चालणार आहे, याला बाकी काही अट नाही आहे। त्यानंतर इथे दिलं आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, पदवीधर चालतंय। संगणक अर्हता तुमच्याकडे नसेल तरी फॉर्म भरू शकता, नंतर तुम्हाला कम्प्युटर म्हणजे MSc किंवा तत्सम संगणक अर्हता सर्टिफिकेट नंतर दिलं तरी चालतंय। जवळपास सिलेक्ट झाल्यानंतर 2 वर्षाचा कालावधी मिळतो, ह्या 2 वर्षात तुम्हाला द्यायचं असणार आहे। फॉर्म भरू शकता तुम्ही, संगणकाची अर्हता लगेच लागत नाही। बघा, समाज कल्याण निरीक्षक 39 पदं आहे। इथे सगळी पदसंख्या पण दाखवली बघा, 5 पदं आहेत। इथे बघितली तुम्ही
त्यानंतर पुढे बघितलं तर पुढे बघा इथे गृहपाल अधीक्षक महिलांसाठी की जागा 92 जागा महिलांसाठी, खूप चांगली संधी आहे, फॉर्म भरून टाका. हे सगळं मी ऑलरेडी आधी सांगितलं आहे. बघा सर्वसाधारणसाठी 61 पदं आहे, गृहपाल वार्डनसाठी. ही एक्झाम कशी होणार आहे बघा, 4 सब्जेक्ट मराठी, इंग्लिश, सामान्य आणि बौद्धिक चाचणी. 25 प्रश्न संख्या आहे, प्रत्येकी 2-2 मार्काला आहे. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सो खूप चांगली संधी आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे, TCS घेणार आहे. फी तुम्हाला बघा ओपन असाल तर 1000 रुपये फी आहे, कॅटेगरीमध्ये असाल तर 900 रुपये तुम्हाला फी इथे भरावी लागणार आहे. माजी सैनिकांना मोफत आहे, त्यांना फी भरायची गरज नाही आहे. सो विद्यार्थी मित्रांनो 15 डिसेंबरपर्यंत वेळ आहे, फॉर्म भरून टाका. आणि या संदर्भात तुम्हाला इग्नाईट अकॅडमीची जर मार्गदर्शनाची गरज लागत असेल तर नक्कीच घ्या, कारण बरेचसे विद्यार्थी या बॅचला जॉईन आहे. स्पर्धा प्रचंड असणार आहे. नाही म्हटलं तरी तुम्हाला अभ्यास योग्य रीतीने करणं गरजेचं आहे, योग्य वेने करणं गरजेचं आहे. त्यासाठी इग्नाईट अकॅडमीची ही सर्वसाधारण बघा सर्वसमावेशक सरसेवेची बॅच आहे. ही बॅच तुम्ही लगेच जॉईन करू शकता. 1499 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. पहिल्या 25% येण्यासाठी 500 विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. सो लगेच जॉईन करा. यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर 888825 या नंबरला कॉल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक करा. चला काही प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका आणि तुम्हाला दाखवला व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती मी दिलेली आहे. एकदा तो बघा आणि फॉर्म भरून टाका आणि आमच्यावर तयारीला लागा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.